हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे संत गाडगे बाबा अमरावती युनिव्हर्सिटी पेड एक्झामबद्दल एक लेटेस्ट न्यूज. म्हणजे SGBA युनिव्हर्सिटी जी आपण ओळखतो शॉर्टकटमध्ये, ती युनिव्हर्सिटीचं PhD एंट्रन्सचं नोटिफिकेशन आलेलं आहे. नोटिफिकेशन खूप आधी आलं होतं, पण आता त्याचे फॉर्म भरणं चालू आहे. त्यासाठी हे तुम्हाला एक इम्पॉर्टंट रिंग बेल आहे की तुम्हाला फॉर्म भरायचं असेल तर लवकरात लवकर याचे फॉर्म्स भरून घ्या. कारण 20 तारखेला याची ॲप्लिकेशन डेट सुरू झालेली आहे आणि आता 10 तारखेपर्यंत आणखीन तुम्हाला डेट आहे. तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरून घ्या ज्यांना PhD एंट्रन्स द्यायची आहे या अमरावती युनिव्हर्सिटीची. या अमरावती युनिव्हर्सिटीच्या PhD एंट्रन्सबद्दल आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन बघायचे आहे की हा पेपर किती मार्कांचा असतो, याच्यामध्ये काय सिलेबस असतो, कसा पॅटर्न असतो, याला कसं अप्लाय करावं लागतं, किती वर्षासाठी हे व्हॅलिड असतं. याच्या आधी आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट बघायची आहे की काय ॲडव्हर्टाईज दिलेले आहे, यांनी कधीपर्यंत फॉर्म भरू शकणार आहात. MPET 2023 संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाद्वारे 2023ची परीक्षा, ज्याला MPET 2023 म्हणतो, पूर्व परीक्षा म्हणजे ही एंट्रन्स टेस्ट आहे आणि याला इच्छुक असणाऱ्या स्टुडंट्सनी इथे दिलेल्या वेबसाईटवरती जाऊन, जे आता आपण वेबसाईट बघत होतो त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात. 20/3/2023 ते 10/4/2023 म्हणजे 10 एप्रिलपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात. याच्याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन formsubmit.in या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे. SGBA युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती ही अवेलेबल आहे. डायरेक्शन आहे ते पण आपल्याला पूर्ण बघायचं आहे. तर ओपन ग्रुपसाठी किंवा ओपन कॅटेगरीसाठी इथे 1200 रुपये फीस आहे आणि मागासवर्गीयांसाठी म्हणजे कास्टसाठी इथे फीस दिलेली आहे 700 रुपये. ही फीस भरून तुम्ही आपला फॉर्म जो आहे तो फिल करू शकणार आहात. कमेन्समेंट्स ऑफ फिलिंग ऑनलाईन MPET ॲप्लिकेशन 20/3. लास्ट डेट ऑफ फिलिंग MPET is 10/4. ठीक आहे. द डेट्स ऑफ MPhil एंट्रन्स एक्झाम विल बी डिक्लेअर आफ्टर द लास्ट डेट ऑफ फिलिंग ऑनलाईन MPET. एक्झामची डेट आणखीन आलेली नाही आहे, पण हे फॉर्मची डेट जशी क्लोज होईल म्हणजे लास्ट डेट जेव्हा संपेल तेव्हा आपल्याला एक्झामची डेट येईल. सो आत्ताच आपल्याला प्रिपरेशन स्टार्ट करायला पाहिजे आणि खूप 100% शुअर आपण आता ही एक्झाम क्रॅक करणार आहोत आणि करणं खूप गरजेचं आहे. याविषयी जर तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा याबद्दल जर तुम्हाला थोडं गायडन्स हवा असेल तर आम्ही तुम्हाला देऊ शकतो. कारण आम्ही एक कोर्स घेऊन आलो स्पेशली ऑन फुल रिसर्च मेथोलॉजी. जसं की याच्यामध्ये बघा सिलेबस डायरेक्शनमध्ये तुम्हाला सिलेबस दिलेला आहे. या एक्झामचा 100 मार्कांसाठी ही एक्झाम असते. 100 मार्कांपैकी 50% किंवा 50 मार्क्स 50 क्वेश्चन्स हे रिसर्च मेथोलॉजीवरती असतात आणि 50 प्रश्न हे तुमच्या सब्जेक्टशी रिलेटेड असतात. बघा इथे MPET विल कम्प्रीज 1 पेपर विथ 2 सेक्शन्स, दॅट इज सेक्शन A आणि सेक्शन B. आणि त्यातला सेक्शन A जो आहे रिसर्च मेथोलॉजीवरती आणि सेक्शन B जो आहे तो तुमच्या सब्जेक्टशी रिलेटेड असणार आहे. सो त्यासाठी मॅक्झिमम मार्क्स तुम्हाला मिळून 50% मार्क्स तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी, ही एक्झाम क्वालिफाय होण्यासाठी आवश्यक आहेत. आणि रिसर्च मेथोलॉजी तुमच्या हातातले मार्क्स आहेत. सो त्यासाठी तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी हा कोर्स रिसर्च मेथोलॉजी फुल कोर्स खूप हेल्पफुल ठरणार आहे. गॅरंटीड सिलेक्शन हा कोर्स तुम्हाला मिळवून देईल, कारण याच्यामध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रमावरील मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स, डेली लाईव्ह लेक्चर्स अँड 1500 प्लस MCQ PDF सरावासाठी. पूर्ण कोर्समध्ये तुमचं प्रिपरेशन रिसर्च मेथोलॉजीचं होईल. 50 प्रश्नांपैकी जरी तुम्ही 45 मॅक्झिमम कोर्स करू शकणार आहात, स्कोर तुमचा येणार आहे या कोर्सला सबस्क्राईब केल्यानंतर, कारण पूर्ण अभ्यास तुमचा याच्यामध्ये करून घेतला जाणार आहे. आणि सेक्शन B मध्ये तुमच्या विषयाशी निगडीत तुम्ही स्टडी केला तर त्याच्यामध्ये देखील तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले तर नक्कीच तुम्ही क्वालिफाय होणार आहात. 45 प्लस इकडे 10 जरी मार्क्स मिळाले तरी तुम्ही क्वालिफाय होता. सो अशा प्रकारचा हा कोर्स डिझाईन केलेला आहे स्पेशली रिसर्च मेथोलॉजीसाठी. याचा फीस आहे 699 रुपये. इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून लगेचच तुम्ही आपलं नाव नोंदवू शकता आणि आपल्या प्रिपरेशनला स्टार्ट करून आपली सीट जी आहे या अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये बुक करू शकता. ठीक आहे, प्रिपरेशन करून. ठीक आहे. सो बघा इकडे डायरेक्शन दिलेलं आहे, पूर्ण डायरेक्शन दिलेलं आहे. वेबसाईटवर गेल्यावरती तुम्हाला इकडे PhD सेलमध्ये गेल्यानंतर PhD सेलमध्ये गेल्यावर हा तुम्हाला पेज ओपन होईल. इकडे या पेजवरती तुम्हाला फर्स्ट जी दिसेल ती MPhil PhD एंट्रन्स टेस्टचं ॲडव्हर्टाइजमेंट दिसेल. त्यानंतर इकडे डायरेक्शन दिलेलं आहे, त्या डायरेक्शनमध्ये तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन मिळेल जी मी तुम्हाला आता दाखवते. ठीक आहे. इकडे बघा या PhD एंट्रन्सच्या डायरेक्शनमध्येच तुम्हाला दिलेलं आहे
की द कॅन्डिडेट कॅन अप्लाय एमपेड ओनली इन वन सब्जेक्ट. हायलाइटेड पॉईंट्स आपण बघूयात आजच्या सेशनमध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये, जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना काही डाऊट्स राहायला नको. ठीक आहे. द कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर एमपेड ओनली इन सब्जेक्ट 1. ठीक आहे. एका सब्जेक्टमध्ये आपण अप्लाय करू शकतो. मागच्या वर्षी देखील आम्ही हा कोर्स प्रोव्हाइड केला होता या एमपेड एक्झामसाठी. त्याच्यामध्ये मॅक्झिमम म्हणजे 80% स्टुडंट्स क्वालिफाय असा रिझल्ट आमच्या कोर्स आलेला आहे रिसर्च मेथोडॉलॉजी थ्रू. स्टुडंटचे तसे फीडबॅक देखील मिळालेले आहेत. The Director Board of Examination Evaluation is empowered to appointment manpower of MPED related work as when required. ठीक आहे. तर हे नाही महत्त्वाचं, पण हे एका सब्जेक्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात एमपेडमध्ये. एका वेळेला 2 सब्जेक्टसाठी अप्लाय केला तर तुम्ही दोन्हीपैकी एकच एक्झाम देऊ शकणार आहात. ठीक आहे. द एमपेड विल कंप्राइज पेपर 1 पेपर विथ 2 सेक्शन, सेक्शन ए अँड सेक्शन बी. ठीक आहे. 2 सेक्शनमध्ये हे पेपर असणार आहे, ज्याच्यामध्ये फर्स्ट सेक्शन रिसर्च मेथोडॉलॉजी, जसं आपण डिस्कस केलं सुरुवातीला. दिस सेक्शन विल बी बेस्ड ऑन रिसर्च मेथोडॉलॉजी विल कॉमन टू ऑल कॅन्डिडेट्स. हा सगळ्यांसाठी सेम पेपर असणार आहे रिसर्च मेथोडॉलॉजीचा सेक्शन ए. टेस्ट फॉर दिस सेक्शन विल बी 50 मल्टिपल चॉईस क्वेश्चन. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पेपरच असणार आहे. 50 मार्कांसाठी रिसर्च मेथोडॉलॉजीवरती. ओके. इट्स क्वेश्चन विल कॅरी 1 मार्क. एका प्रश्नाला 1 मार्क. द क्वेश्चन पेपर दिस सेक्शन विल बी इन इंग्लिश अँड मराठी. दोन्ही लँग्वेजमध्ये हा पेपर असणार आहे. बऱ्याच जणांचे प्रश्न पडतात की हा पेपर जो आहे पेट एक्झामचा तो कसा असणार आहे, कोणत्या लँग्वेजमध्ये असणार आहे. तो इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये असेल. पण तुमचा जर पेपर इंग्लिशचाच असेल तर मराठीमध्ये क्वेश्चन्स नसतील. ठीक आहे. आणि मराठीमध्ये असेल तर मराठीमध्ये इंग्लिश क्वेश्चन्स नसतील. ठीक आहे. म्हणजे कुठला सब्जेक्ट लँग्वेज जो मराठी आहे तो विषय जर तुमचा असेल तर. ठीक आहे. सेक्शन ए कोर्समध्ये काय काय अभ्यास करायचा आहे. दिस सेक्शन विल कंटेन रिसर्च मेथोडॉलॉजी. इट इन्क्लूड्स टाइप्स ऑफ research process, research design, research problem, variable and their types, formulation of hypothesis, sampling, tools of data collection. ही जी डायरेक्शन आहे तुम्ही डाउनलोड केली तर सेक्शन ए चा पूर्ण सिलेबस तुमच्या जवळ राहणार आहे. ठीक आहे. आणि आपल्या कोर्समध्ये हे सगळे पॉईंट्स आपण कव्हर करतो. डेटा, रिसर्च मेथड्स, एक्सपेरिमेंटल मेथड, रिसर्च प्रपोजल, रिसर्च रिपोर्ट, बिब्लिओग्राफी, हायपोथेसिस टेस्टिंग, रिसर्च पेपर रायटिंग, रिसर्च आर्टिकल्स, पेटंट्स, डिस्कवरीज. हे काय आहे रिसर्च मेथोडॉलॉजीचा फुल सिलेबस त्याने दिलेला आहे. सेक्शन बी साठी सब्जेक्ट स्पेसिफिक म्हणजे सिलेबस असणार आहे तुमचा. दिस सेक्शन विल बी बेस्ड ऑन स्पेसिफिक सब्जेक्ट्स इन रिलेव्हंट फॅकल्टी. टेस्ट फॉर दिस सेक्शन विल बी 50 मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स विथ 50 मार्क्स. सेम खरं मी बोललो तर 100 मार्कांचा पेपर आहे. तर 50 मार्क्स दोन्ही सेक्शनला 50 क्वेश्चन्स असणार आहेत, कारण एका क्वेश्चनला 1 मार्क आहे. सो सेक्शन बी मध्ये पण 50 प्रश्न असतील 50 मार्कांसाठी. आणि याचा सिलेबस जो असणार आहे तो आहे पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्राम ऑफ युनिव्हर्सिटीचा म्हणजे अमरावती युनिव्हर्सिटीचा जो पोस्ट ग्रॅज्युएशनचा सिलेबस आहे तो सगळा तुम्हाला पेपर सब्जेक्ट स्पेसिफिक पार्टसाठी करायचा आहे. ठीक आहे. ओके. आणि त्याचे सेक्शन बी साठी जो तुम्ही दिलेला लँग्वेज असणार आहे त्याच लँग्वेजमध्ये पेपर तुमचा असणार आहे. पॅटर्न ऑफ क्वेश्चन पेपर सेटिंग. देयर शॅल बी अ सिंगल पेपर फॉर बोथ सेक्शन ए अँड बी. क्वेश्चन फ्रॉम 1 to 50 अलॉंग विथ द सेक्शन ए अँड क्वेश्चन 51 to 100 बिलॉंगिंग टू सेक्शन बी. 100 प्रश्न 100 नंबर दिलेले असतात. 1 ते 50 रिसर्च मेथोडॉलॉजी आणि 51 ते 100 सेक्शन बी असणार आहे. ठीक आहे. ओके. बघा इथे इट इज मॅन्डेटरी टू स्कोर मिनिमम 50% मार्क्स इन ईच सेक्शन सेपरेटली फॉर पासिंग एमपेड. एमपेड पास होण्यासाठी तुम्हाला 50% मार्क्स आवश्यक आहे, जसं मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. त्यानंतर हँडिकॅप्ड किंवा कास्टसाठी 45% तुम्हाला मार्क्स आवश्यक आहे. ठीक आहे. द ड्युरेशन ऑफ एमपेड विल बी 120 मिनिट्स. ठीक आहे. म्हणजे 2 तास तुम्हाला एक्झाम सॉल्व्ह करण्यासाठी देणार आहे. ओके. फॉर स्मूथ कंडक्शन ऑफ टेस्ट अँड व्हाईस चान्सलर शॅल कन्सिस्टिट्यूट एमपेड कमिटी. ओके. हे कमिटीसाठी आहे आणि ते कसे काम करणार आहे ते सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. ओके. क्वेश्चन्स किती तयार केले जातात त्यातले 100 क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात हे सांगितलेलं आहे. ओके. हे द इव्हॅल्युएशन ऑफ आन्सर्स फॉर बोथ सेक्शन शॅल बी परफॉर्म थ्रू सॉफ्टवेअर. देयर शॅल बी नो निगेटिव्ह मार्किंग. बघा हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. नेहमी क्वेश्चन्स विचारलं जातं की याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का. अजिबात नाही. निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये नाहीये. However, under clause of 14th of this direction for calculating 45% marks, the scheme as under should be implemented. If candidates shall secure 22 marks in any one of the section and minimum
23 in another section. In such cases, candidate under benefited categories shall be declared pass. ठीक आहे. 45% मार्क्स जर तुम्हाला हवे असतील तर एका सेक्शन मध्ये तुम्हाला 22 मार्क्स असतील आणि एका सेक्शन मध्ये जर तुम्हाला 23 मार्क्स असतील तर तुम्ही तिथे क्वालिफाय होणार आहात. ठीक आहे. 45% मार्क्सच्या बाबतीमध्ये 50% मध्ये तुम्हाला इकडे 25 आणि इकडे 25 असतील तर तुम्ही क्वालिफाय व्हाल. त्याच्यानंतर 24-26 असतील तरी सुद्धा तुम्ही क्वालिफाय होणार आहात. ठीक आहे. म्हणजे तिथे कंबाईन क्वालिफाईंग असणार आहे तुम्हाला. ओके. पासिंग एमपेट विल बी वन ऑफ द एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर ऍडमिशन ऑफ एमफिल आणि पीएचडी प्रोग्राम. ठीक आहे. एमपेट पास झाले तरच तुम्ही एमफिल आणि पीएचडीच्या एमपेट पास झाले तर एमफिल आणि पीएचडीच्या एक्झामसाठी प्रोग्रामसाठी तुम्ही एलिजिबल असणार आहात. ओके. ओके. अजून एक महत्त्वाचं आहे, द व्हॅलिडिटी ऑफ एमपेट सर्टिफिकेट विल बी 5 years फ्रॉम द डेट ऑफ डिक्लेरेशन ऑफ द रिझल्ट. जो रिझल्ट तुमचा डिक्लेअर झालेला आहे तिथून ते 5 वर्षापर्यंत ही तुमची व्हॅलिडिटी असणार आहे. तुम्ही ती 5 वर्षामध्ये कधीही तुम्ही ऍडमिशन प्रोसेस करू शकणार आहात. ठीक आहे. ओके. सो हे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत जे तुम्हाला एक्झाम फॉर्म भरायच्या आधी माहिती पाहिजेत. यासाठी आपण डिस्कशन केलेलं आहे या डायरेक्शनवरती. मी तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट पण दाखवली, नोटिफिकेशन पण दाखवलं डिटेलमध्ये की कधीपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. डेट हायलाइट होते 10 एप्रिल. 10 एप्रिलपर्यंत तुम्हाला सगळे फॉर्म्स भरायचे आहे. ही वेबसाईट आहे. वेबसाईटवरती कुठल्या सेक्शनमध्ये जाऊन पीएचडीचा फॉर्म भरायचा आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. या फॉर्मवरती तुम्हाला सगळी डिटेल्स मिळेल. जर तुम्हाला इथे तुम्हाला सिलेबस मिळाला नाही तर तुम्ही आपल्या व्हिडिओचा मधला स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तो सिलेबस तुम्ही लक्षात घ्या, किंवा इथे 3 नंबरच्या डायरेक्शन नंबरमध्ये तुम्हाला ते सिलेबस मिळेल. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण डिटेल इन्फॉर्मेशन बघितलेलं आहे एमपेट SGBA युनिव्हर्सिटीसाठी. सो ऑल द बेस्ट. फॉर्म भरा आणि ज्यांना ही एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी प्रिपरेशनला सुरुवात करा. थँक्यू.